नमस्कार मित्रांनो, आज आपण परत भेटतो आहे इयत्ता 9वीतील इतिहास आणि राज्यशास्त्र हा विषय घेऊन। आणि राज्यशास्त्रातील आपलं पहिलं प्रकरण चालू होतं। पहिलं प्रकरण आपण पाहत असताना पहिलं प्रकरण जे होतं युद्धोत्तर राजकीय घडामोडी, याच्या पहिल्या तासिकेला आपण परस्परावलंबन म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय, या सर्व गोष्टीचा अभ्यास केला। एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय संबंधावर किंवा आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या ज्या काही दोन महत्वाच्या घटना 20व्या शतकातील होत्या ते म्हणजे एक पहिलं महायुद्ध, दुसरं ते म्हणजे दुसरं महायुद्ध। या दोन्ही महायुद्धांचा सविस्तर अभ्यास आपण मागच्या प्रकरणात केला। आता आपण इथे या प्रकरणात आपण त्याच्याही पुढचा भाग आपण शिकणार आहोत। तिसरं युद्ध अत्यंत महत्वाचं, ज्याला आपण शीतयुद्ध, जे दुसरं महायुद्ध सुरू होतं त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये सोव्हिएत युनियन आणि अमेरिका हे दोन्ही मित्र गटात सहभागी होते, एकत्र लढले, एकमेकांना सहकार्य केलं। याच राष्ट्राने दुसरं महायुद्ध संपल्याबरोबर परस्पर विरोधाची भूमिका घेतलेली आपल्याला दिसते। हे दोन्ही राष्ट्र परस्परांचे स्पर्धक झाले, विरोधक झालेले आपल्याला दिसते। ही स्पर्धा, हा विरोध जवळपास जगात 40 ते 45 वर्ष टिकून होता। 40 ते 45 वर्ष हे युद्ध सुरू होतं, ज्याला शीतयुद्ध म्हणतो। जगात अनेक घटनांवर दोन्ही राष्ट्र परस्पर विरोधी उभे राहिले। अनेकदा असे प्रसंग घडून आले की युद्ध होते की काय, असे प्रसंग घडलेत, अशा अनेकदा घटना घडल्यात। असा विरोध या दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांना केला, पण लढाई झाली नाही, पण स्पर्धा होती, ज्याला आपण शीतयुद्ध म्हणतो। आणि अशी संपूर्ण तणावाची परिस्थिती जवळपास जगात 40 ते 45 वर्ष असलेली आपल्याला दिसते। या काळात अमेरिका आधीपासूनच महासत्ता होती, पण सोव्हिएत युनियनने सुद्धा आपली आर्थिक म्हणा किंवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, विज्ञानाच्या क्षेत्रात फार मोठी प्रगती केली, अण्वस्त्र निर्मिती केली, अवकाश संशोधन मोठ्या प्रमाणात केलं, आणि ते सुद्धा नंतरच्या काळात महासत्ता म्हणून पुढे आली। आणि या दोन महासत्ता आता एकमेकांच्या पुढे ठाकलेल्या आपल्याला दिसते। या दोन महासत्तांमधील संघर्षामधून, ज्याला आपण म्हणू सत्ता स्पर्धा निर्माण झाली, त्यानंतर शस्त्रास्त्र स्पर्धा निर्माण झाली किंवा विचारसरणीमधील भेद निर्माण झाला, जगाचं ध्रुवीकरण झालं, परस्परांना काटश देण्याचा प्रयत्न केला गेला। अशा पद्धतीनं हे शीतयुद्ध लढल्या गेलेलं दिसते किंवा यांच्यामध्ये संघर्ष झालेला आपल्याला दिसतो। आता या शीतयुद्धाचे जेव्हा आपण परिणाम शिकू, तर सर्वात पहिला आपल्या लक्षात येते की लष्करी संघटनाची निर्मिती। म्हणजे जग परत पहिल्या महायुद्धासारखं, दुसऱ्या महायुद्धासारखं दोन गटांमध्ये विभागल्या गेलं। अमेरिकेच्या गटातले जे काही सदस्य त्याच्या फेवरने किंवा त्याच्या गटात सामील असणारे जे सदस्य देश होते ते अमेरिकेच्या बाजूने आले, काही देश हे सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाच्या बाजूने गेलेले आपल्याला दिसते। मग या दोन्ही गटांमध्ये परस्पर लष्करी करार झाले, लष्करी संघटना स्थापन झालेल्या आपल्याला दिसते। त्याचाच दिसते ते म्हणजे एक दिसते नाटो, जी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली दिसते। नॉर्थ अटलांटिक ट्रेडिंग ऑर्गनायझेशन ज्याला म्हटलं जाते, नाटो ही अमेरिकेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली लष्करी संघटना होती। तर रशियाच्या नेतृत्वाखाली वारसा नावाची लष्करी संघटना स्थापन झालेली आपल्याला दिसते। म्हणजे परत जग पहिल्या किंवा दुसऱ्या महायुद्धासारखंच विभागला गेलेलं दिसते, लष्करी संघटना स्थापन झालेल्या आपल्याला दिसतात। त्यानंतरचं महत्वाचं परिणाम आहे तो म्हणजे जगाचे द्विध्रुवीकरण। जगाचे द्विध्रुवीकरण म्हणजे काय की जग परत दोन गटात विभागलं गेलं, एक अमेरिकेच्या आणि एक सोव्हिएत युनियनच्या। जे अमेरिकेच्या फेवरची राष्ट्र होती म्हणजे अमेरिकेला सपोर्ट करणारी राष्ट्र होती हे एका गटात आली, आणि दुसरं जे होते सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाला सपोर्ट करणारे जे राष्ट्र होते किंवा त्यांना मदत करणारे राष्ट्र जे होते किंवा त्यांच्या गटात जे सहभागी राष्ट्र होते हे त्यांच्या बाजूने झालेले आपल्याला दिसतात। आणि जगात जग परत या दोन गटामध्ये विभागला गेलं, एक अमेरिकेच्या आणि एक दुसरं रशियाच्या, ज्याला आपण सोव्हिएत युनियन म्हणतो। अशा पद्धतीने जगाचं ध्रुवीकरण या शीतयुद्धामुळे झालेलं आपल्याला दिसते। त्यानंतरचा परिणाम आहे तो म्हणजे शस्त्रास्त्र स्पर्धा। या महासत्ता ज्या होत्या त्या एकमेकांना काटश देण्यासाठी यांच्यात मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली होती, आणि स्पर्धा शस्त्रास्त्र स्पर्धा निर्माण झालेली आपल्याला दिसते। दोन्ही राष्ट्र अधिकाधिक संहारक शस्त्रास्त्र तयार करण्यासाठी
तत्पर असायचे किंवा त्या दृष्टीने प्रयत्न करताना आपल्याला दिसते। त्या संदर्भात हे नवनवीन शस्त्रास्त्र निर्माण करण्याच्या संदर्भात लागणारे जे तंत्रज्ञान आहे, जे विज्ञान तंत्रज्ञान ज्याला म्हणतो आपण, यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नंतरच्या काळात विकास झालेला आपल्याला दिसतो किंवा या सुद्धा मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झालेली आपल्याला दिसते। त्यामुळे साहजिकच परत एकदा जागतिक शांतता धोक्यात आलेली होती। शेवटी दोन्ही राष्ट्रांच्या हे लक्षात आलं की या शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे जागतिक शांतता धोक्यात येईल, त्याचे वाईट परिणाम होतील, म्हणून दोन्ही देशांनी नंतरच्या काळात निशस्त्रीकरणाचे प्रयत्न केलेले आपल्याला दिसते। या निशस्त्रीकरणानंतर प्रादेशिक संघटनांची निर्मिती हा सुद्धा एक परिणाम शीतयुद्धाचा असलेला आपल्याला दिसतो की महासत्तेच्या स्पर्धेमध्ये जे विकसनशील राष्ट्र होते, या राष्ट्रांनी परस्परांना सहकार्य करण्यासाठी, परस्परांना मदत करण्यासाठी काही स्थानिक संघटना सुद्धा स्थापन केलेल्या आपल्याला दिसतात, ज्याला आपण प्रादेशिक संघटना असं म्हणतो। त्या प्रदेशापुरत्याच काही संघटना या विकसनशील राष्ट्रांना त्यावेळेस स्थापन केलेल्या आपल्याला दिसते। त्यामध्ये युरोपीय देशांनी युरोपीय आर्थिक संघ स्थापन केलेला दिसतो। तसंच आशिया देशातील जे काही देश होते, सिंगापूर असेल, थायलंड असेल, मलेशिया असेल किंवा इंडोनेशिया असेल, फिलिपाईन्स देश आहे, यांनी आसियान नावाची संघटना स्थापन केलेली दिसते। म्हणजे यासारख्या प्रादेशिक संघटना त्यावेळेस निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात। मग या प्रादेशिक संघटनेनंतर जगात परत एक महत्वाची चळवळ सुरू झाली, ती म्हणजे अलिप्ततावाद। आता शीतयुद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळात जग दोन गटामध्ये विभागल्या गेलेली होती, एक अमेरिकेचा गट आणि दुसरा रशियाचा गट। अशा दोन गटांमध्ये विभागल्या गेल्यानंतरही जगात नंतरच्या काळात या दोन महासत्तांच्या संघर्षामध्ये किंवा दोन महासत्तांकडून सहभागी न होता अमेरिका आणि रशियाच्या गटात ज्या देशांना असं वाटलं की आपल्याला सहभागी व्हायचं नाही, अशा सर्व आशिया आणि आफ्रिका खंडातील जे नवनिर्मित राष्ट्र होते, त्यांनी एक नवीन संघटना स्थापन केली, ज्याला आपण अलिप्ततावादी गट किंवा अलिप्ततावादी चळवळ असं म्हणतो। म्हणजे या स्पर्धेपासून यांनी दूर राहण्याचा निर्णय घेतलेला आपल्याला दिसते आणि या संघर्षाच्या काळात या चळवळीला अत्यंत महत्वाचं स्थान किंवा अत्यंत महत्व आलेलं आपल्याला दिसते की जे दोन्ही गटात सहभागी न होता स्वतंत्र राहिले आणि या दोन्ही गटांना विरोध केलेला आपल्याला दिसतो। मग हे अलिप्ततावादी जे चळवळ आहे, ही चळवळ कशा पद्धतीनं फोफावली किंवा या चळवळीत कोणकोणते राष्ट्र सहभागी झालेले आपल्याला दिसते की दुसऱ्या महायुद्धानंतर जे आशिया आणि आफ्रिका खंडातील जे नवोदित राष्ट्र होते किंवा नव्यानं स्वतंत्र झालेले जे राष्ट्र होते, त्या राष्ट्रांनी या अलिप्ततावादी चळवळीला पाठिंबा दिलेला आपल्याला दिसतो। त्यामुळे ही एक महत्वपूर्ण चळवळ म्हणून विकसित झाली किंवा महत्वपूर्ण चळवळ म्हणून पुढे आलेली आपल्याला दिसते। या चळवळीमध्ये भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू होते, ते आपल्याला दिसतात। त्यानंतर युगोस्लावियाचे मार्शल टिटो आहेत, त्यानंतर दिसते इजिप्तचे गमाल अब्दुल नासेर असतील किंवा इंडोनेशियाचे डॉक्टर सुकार्नो आहेत। यासारखे जे लोक होते त्यावेळी हे या अलिप्ततावादी चळवळीत सक्रिय असलेले आपल्याला दिसते आणि 1961 पासून या अलिप्ततावादी चळवळीला सुरुवात झाली। मग या अलिप्ततावादी चळवळीचं मूल्यमापन आपण कसं करू शकतो किंवा मूल्यमापन कसं करता येईल, तर या अलिप्ततावादी चळवळीने जो वसाहतवाद असेल किंवा साम्राज्यवाद होता, जो वंशवाद होता, या वंशवादाला विरोध केला आहे आणि या आंतरराष्ट्रीय जे प्रश्न आहेत, हे प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवले गेले पाहिजे। त्याने आधी सांगितलं मी तुम्हाला की अलिप्ततावादी चळवळीने कशाला विरोध केला, वंशवाद असेल, वसाहतवाद असेल, साम्राज्यवाद असेल, या सर्व गोष्टींना विरोध केला आणि जे जागतिक प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्न शांततेच्या मार्गाने कसे सोडवता येईल यासाठी प्रयत्न या अलिप्ततावादी चळवळीने केलेले आपल्याला दिसते। या चळवळीचं नेतृत्व जर कोणी केलं असेल तर भारताचे तेव्हा पहिले पंतप्रधान जे होते ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या चळवळीचं नेतृत्व केलेलं आपल्याला दिसते आणि या चळवळीला भारताने मोठ्या प्रमाणात किंवा भारताने खुलं समर्थन दिलेलं आपल्याला दिसते आहे। शीतयुद्ध जरी नंतर संपलं
तरीही 1990च्या दशकात जेव्हा शीतयुद्ध संपलं तरीही मात्र ही अलिप्ततावादी चळवळीचं महत्व कमी झालेलं नाही. अजूनही या चळवळीचं महत्व जगात असलेलं आपल्याला दिसते. मानवतावाद असेल, जागतिक शांतता असेल किंवा समानता असेल, यासारखे जे विषय आहे किंवा जे शाश्वत मूल्य आहे, या आधारावर ही अलिप्ततावादी चळवळ राबवल्या गेलेली आपल्याला दिसते. जे अल्पविकसित राष्ट्र आहे त्यांचा विकास कसा होईल, त्यांचा परस्पर सहकार्य कसं केला जाईल, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात कसं आणता येईल, हा प्रयत्न या अलिप्ततावादी चळवळीतून झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर आपल्या असं लक्षात येते की या आंतरराष्ट्रीय जे प्रश्न आहे ते शांततेच्या मार्गाने सोडवावेत किंवा जगात निशस्त्रीकरण व्हावं किंवा मानवाच्या हक्काचं संवर्धन व्हावं, यासाठी सुद्धा या प्रोत्साहन किंवा यासाठी सुद्धा अनेक लढे नंतरच्या काळात या अलिप्ततावादी चळवळीच्या माध्यमातून उभारल्या गेलेले आपल्याला दिसते. जे अलिप्ततावादी चळवळीने गरीब किंवा अविकसित जे राष्ट्र आहे त्यांच्या समस्या ठामपणे युनोकडे, ज्याला संयुक्त राष्ट्र संघटना आपण म्हणतो, त्या संघटनेकडे मांडलेले आपल्याला दिसते. एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय जे आर्थिक व्यवस्था आहे हिची सुद्धा मागणी या अलिप्ततावादी चळवळीनं केलेली आपल्याला दिसते. जर आपण याचा विचार केला किंवा याच्या थोडक्यात सांगायचं जर झाल्यास तर आपल्या लक्षात येते की जरी शीतयुद्ध संपलं जरी असेल तरीही अलिप्ततावादी चळवळीचे महत्व मात्र कमी झालेलं नव्हतं. कारण या चळवळीने जे अल्पविकसित राष्ट्र आहे त्यांना एकत्र येण्यास महत्वाची मदत केली. या चळवळीने आर्थिक आणि सामाजिक बदलाचे अनेक नवनवीन प्रवाह जागतिक स्तरावर आणलेले आपल्याला दिसते. जे अल्पविकसित राष्ट्र आहे, जे विकसनशील राष्ट्र आहे, या राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय राजकारणात सन्मानाने उभं राहण्यासाठी किंवा उभं राहण्याची एक नवीन प्रेरणा किंवा ज्याला आपण विश्वास म्हणतो, हा अलिप्ततावादी चळवळीनं दिलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर जगात अत्यंत महत्वाची घटना ती म्हणजे शीतयुद्धाचा अखेर. 1945 पासून सुरू झालेलं हे शीतयुद्ध 1990च्या दशकात संपलेला आपल्याला दिसते. याचा अखेर झालेला आपल्याला दिसतो. या शीतयुद्धाचा अखेर म्हणजे संघर्ष झाला, कोणी पराभूत झालं म्हणून अखेर झाला असं नाही. याच्या मागे अनेक कारणाची परंपरा असलेली आपल्याला दिसते. अनेक कारण मीमांसा आपण याच्या मागे असलेली आपल्याला दिसते की या कारणांमुळे हे शीतयुद्ध संपलेलं दिसते. त्यापैकी काही कारण आपल्याला इथं अभ्यासता येईल की सोव्हिएत युनियनने काय केलं तर खुले आर्थिक धोरण स्वीकारलं. खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार रशियानं केला, सोव्हिएत युनियननं केला, म्हणून या शीतयुद्धाची अखेर झाली किंवा संपलं. कारण साम्यवाद आणि भांडवलशाहीत असलेला हा वाद हा या खुल्या आर्थिक धोरणामुळे सुटलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर महत्वाचं दिसते की तेव्हाचे जे तिचे जे राष्ट्राध्यक्ष होते गोर्बाचेव यांनी काय केलं, पेरेस्ट्रोइका म्हणजे काय तर पुनर्रचना आणि ग्लासनोस्त म्हणजे खुलेपणा याचा स्वीकार या गोर्बाचेवनं केलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर पूर्व युरोपातील काही जे देश आहे म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की पूर्व युरोपातील जे सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखाली जे काही देश होते या देशांमधील राजवटीमध्ये बदल झाले. त्यामुळे त्यांनी सोव्हिएत युनियनचं नेतृत्व सोडलं किंवा सोव्हिएत युनियनच्या नेतृत्वाखालून त्यांनी काढता पाय घेतला की ज्यामुळे शीतयुद्धाची अखेर झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कारण ते म्हणजे काय, सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि सोव्हिएत युनियनचं विघटन होऊन त्या सोव्हिएत युनियनमधून अनेक छोटे मोठे राष्ट्र स्वतंत्र झाले आणि शिल्लक राहिला तो म्हणजे फक्त आणि फक्त रशिया होता. म्हणून सुद्धा या शीतयुद्धातून रशियाने माघार घेतलेली आपल्याला दिसते. सोव्हिएत युनियनचे विघटन झाले आणि शीतयुद्धाला पूर्णविराम मिळाला. मग शीतयुद्धानंतर या सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर जगात अनेक बदल झालेले आपल्याला दिसते. ते महायुद्ध तर जग कसं होतं म्हणजे शीतयुद्ध तर ज्याला म्हणतो, शीतयुद्ध झाल्यानंतर जगात कोणकोणते बदल झाले किंवा जग कसं आपल्याला दिसते, त्यात आपल्याला सर्वात प्रथम दिसते की फक्त अमेरिका
महासत्ता राहिली. म्हणजे जगात आता फक्त एक महासत्ता शिल्लक राहिली होती शीतयुद्धानंतर. ती कुठली होती? ती सुद्धा अमेरिका असलेली आपल्याला दिसते. त्यानंतर दुसरं महत्वाचं दिसतंय की राष्ट्रामधील जे व्यापार आहे किंवा जे आर्थिक संबंध आहे ते सुद्धा सुधारले म्हणजे काय की यांच्यातील आर्थिक आणि व्यापारी संबंध वाढण्यासाठी एक चांगलं वातावरण जगात निर्माण झालेलं आपल्याला दिसते की भांडवल असेल, श्रम असेल, बाजारपेठ असेल, माहिती असेल, याचा जगभर प्रसार झालेला आपल्याला दिसतो, मुक्त संचार झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर महत्वाचं दिसते की सर्व राष्ट्रांनी व्यापारी संबंध जे आहे त्या संबंधांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आणि त्या प्रत्येक राष्ट्रांनी एकमेकांना मदत करण्यास कल्पना होती ती आता मागे पडलेली आपल्याला दिसते. म्हणजे एकमेकांना मदत करण्याची कल्पना मागे पडली, त्याऐवजी नवीन आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याची कल्पना पुढे आलेली दिसते. सोबतच शत्रू राष्ट्र जी संकल्पना होती ती सुद्धा मागे पडली आणि शत्रू राष्ट्र ऐवजी स्पर्धक राष्ट्र ही संकल्पना नंतरच्या काळात प्रचलित झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जबाबदारीत वाढ झाली. म्हणजे संयुक्त जागतिक शांतता टिकवणे, सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस प्रयत्न करावे लागतील हे सुद्धा निश्चित झालेलं आपल्याला दिसते. त्यानंतर सर्वात महत्वाचा बदल आपल्याला दिसतो तो म्हणजे काय? पर्यावरण रक्षण आहे, मानवी हक्काची जोपासना आहे, त्यानंतर स्त्री पुरुष समानता आहे, नैसर्गिक आपत्तीचा सामना आहे, यासारख्या बाबींना जागतिक स्वरूप प्राप्त झालेला आपल्याला दिसते. त्यानंतरचा शेवटचा मुद्दा आपल्याला दिसतो तो म्हणजे जागतिकीकरण म्हणजे काय. आता शीतयुद्धानंतर व्यापार आणि जे आर्थिक संबंध होते यामध्ये मोठ्या प्रमाणात खुलेपणा आलेला आपल्याला दिसतो. खुलेपणा म्हणजे नेमकं काय की जसं मी आधी म्हटलं आपण की भांडवल, श्रम, बाजारपेठ किंवा माहिती हे जगभर पसरायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. याचा संचरण पूर्ण जगभर झालेला आपल्याला दिसते. जगभरातील लोकांमध्ये विचार, कल्पना ज्या आहेत याची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला दिसते. माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने जगात घडणाऱ्या ज्या काही घटना असतील, ज्या घडामोडी असतील, ह्या जागतिक लोकांपर्यंत सहज पोहोचल्या जाऊ लागले, ज्याला आपण म्हणू म्हणजे माहिती तंत्रज्ञानाची प्रगती आपल्याला दिसते. म्हणजे माहिती तंत्रज्ञानात एवढी प्रगती झाली की जगात क्षणार्धात घडणाऱ्या घटना असतील किंवा घडामोडी असतील ह्या क्षणार्धात जगाच्या या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात सहज पोहोचवल्या जातात. त्यासाठी ही जे माहिती तंत्रज्ञान जे आहे याची प्रगती हे याला सुद्धा जागतिकीकरण असं आपण म्हणतो. जागतिकीकरणाला जसे काही फायदे आहेत तसे काही तोटे सुद्धा या जागतिकीकरणाचे असलेले आपल्याला दिसते. पहा की जसं आपल्याला लक्षात येतं की जागतिकीकरणाचे तोटे कोणते आहे तर विविध राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडल्या गेल्या, परस्परांशी जोडल्या गेल्यानंतर त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार वाढला, त्यानंतर आर्थिक एकत्रीकरण झालं, सोबतच बाजारपेठांमध्ये मुबलकता आलेली आपल्याला दिसते. परंतु त्याबरोबरच श्रीमंत आणि गरीब अशी राष्ट्रांची दरी सुद्धा निर्माण झालेली आपल्याला दिसते. हे जागतिकीकरणाचा तोटा आपल्याला दिसतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणात 1945 पासून जे जागतिक घडामोडी आहे त्याचा अभ्यास आपण केला. त्याच्यापूर्वीच्या ज्या घडामोडी होत्या, पहिलं महायुद्ध असेल, दुसरं महायुद्ध असेल, याचाही सविस्तर अभ्यास आपण या प्रकरणात केलेला आहे. आता आपण पुढचं जे प्रकरण शिकू त्या प्रकरणामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास आपण पुढच्या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इथे मी आपली रजा घेतो, थांबतो आहे. परत भेटू पुढच्या तासिकेला भारताचे परराष्ट्र धोरण घेऊन. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनो, आपणास एक विनंती आहे की जर का अजूनही आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज सबस्क्राईब माय व्हिडिओ चॅनल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, मी आपली रजा घेतो. धन्यवाद.